जब तक ऋता मैडम माफी नहीं मांगती, कहा कि सब बैठे में कोई भी जनरल प्रोग्राम में वह हाजिरी लगाए, हम वह एहतजाज करेंगे जब तक वो माफी मांगते नहीं है। ये मुमरा दौसा के आवाम की तरफ से हम पैगाम पहुंचा। मी एपीजे अब्दुल कलामांचं विंग्स ऑफ फायर त्यांना वाचायला सांगितलं होतं. म्हटलं की एक नावाड्याचा मुलगा असून त्यांनी इस्रोच्या अध्यक्ष होण्यापर्यंत जी मजल मारली ती अमेझिंग आहे आयुष्यात. नंतर मी म्हटलं की दुसरीही आयुष्याला बाजू असते, जसं की ओसामा बिन लादेन. एक म्हणजे की काय कोणाकोणाच्या आयुष्यामध्ये घडत असतं की ज्यांनी आपण आपलं व्यक्तिमत्व एकतर चांगलं घडवतो किंवा वाईट. एक्झॅक्टली मला त्यांना हेच सांगायचं होतं. तिकडे बसलेल्यांनी फक्त माझं ते एक वाक्य एडिट केलंय. मला कळत नाहीये की हल्ली व्हॉट इट इज, म्हणजे आम्ही आमच्या मनातले विचार हे चॅनलचं कोण बसलंय हे बघून बोलायचं का समोरच्या ऑडियन्सला आम्हाला काही सांगायचं असतं ते सांगायचं.